नमस्कार. इंडिया न्यूज 24 मध्ये स्वागत. जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली आहे. आगामी पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना युरिया आणि मिश्र खते मिळण्यात अडचणी येत असून कंपन्यांकडून खतांची सक्तीची लिंकिंग केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने या कृषी सेवा केंद्रांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच घरगुती गॅस सिलेंडर 90 रुपयांनी महागल्याने आणि डिझेल पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे जनतेचे हाल होत असल्याचे सांगत सरकारने दर कमी करावेत असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवर बोलताना त्यांनी झिरो टॉलरन्स फॉर ड्रग्ज मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज व्यक्त केली. तसेच शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीबाबत बोलताना काही संस्थांच्या कामाच्या निमित्ताने ही भेट झाली असून दोन्ही पक्ष एकत्र येण्याची कोणतीही शक्यता नाही असे स्पष्ट केलंय. दिलीप वळसे पाटिल ने शरद पवार जी से उनके बंगले में मुंबई में मुलाकात की हाल ही में. सर हिंदी विचारून आले उत्तर तुम्ही मराठीमध्ये द्या, चालेल सर. असं आहे की अनेक संस्थेमध्ये ज्यांचे अध्यक्ष शरद पवार साहेब आहेत, त्या संस्थेमध्ये सदस्य म्हणून दिलीप वळसे पाटील सुद्धा अनेक संस्थेमध्ये आहेत. त्याच्यामुळे त्या संस्थेच्या कामासाठी किंवा त्या संस्थेच्या कामकाजाबद्दल चर्चा करण्यासाठी दिलीप वळसे पाटील त्यांना भेटत राहतात. त्याच्यामध्ये वावग असं काही नाही. शेतकऱ्यांबद्दल तुम्ही बोलले आहे की खताचा पुरवठा पूर्णपणे होत नाही आहे आणि प्रामुख्याने जो युरिया फॉस्फेट आहे, युरिया आणि DAP आणि शासन म्हणतोय की लिंकिंग घेऊ नका, परंतु कंपन्या लिंकिंग कंपन्या लिंकिंग केल्याशिवाय शेतकऱ्यांना खतं देत नाही. त्यांच्यावर दबाव आहे. जितके कृषी सेवा केंद्र आहेत त्यांच्यावर दबाव आहे कंपन्यांचा की तुम्हाला युरिया द्यायचा आहे का, तर सल्फर त्याच्याबरोबर द्या. की ज्या खताची मागणी नाही ते खत विकल्या गेले पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावर मारलं पाहिजे, त्यांच्या माथी मारलं पाहिजे. याच्यासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये लिंकिंग होते आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून वारंवार सांगायचं येतं की आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही लिंकिंग होऊ देणार नाही, पण ज्या खताची मागणी नाही आहे ते खत मोठ्या प्रमाणात युरिया DAP याच्या बरोबर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना घ्यावं लागतं आणि त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर या लिंकिंगच्या बाबतीत सुद्धा जे कृषी सेवा केंद्र किंवा ज्या कारखान्याचा त्या कृषी केंद्रावर दबाव असेल आणि ज्या कृषी सेवा केंद्रांनी जर त्याची तक्रार राज्य शासनाकडे किंवा कृषी खात्याकडे केली तर त्यांनी त्याची नोंद घेऊन ज्या कंपनी आपला माल त्याची मागणी नसताना सुद्धा खरेदी करायला लावतात शेतकऱ्यांना, त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. सर, अभी हाल ही के दिनों में देखा जाए तो अजीत पवार ग्रुप के काफी सारे नेताओं ने शरद पवार जी से मुलाकात की है. आने वाले दिनों में सर दोनों को एक होने की संभावना है. ऐसा है कि माननीय शरद पवार साहब ज्येष्ठ नेता है और ज्येष्ठ नेता होने के कारण में अजीत पवार पार्टी के लोग नहीं, काफी पार्टी के लोग उनको जाके मिलते हैं. उसी प्रकार अजीत पवार पार्टी के कुछ लोग उनको मिले होंगे, कोई सलाह मसलत उन्हें किए होंगे. जब भी कोई पार्टी को अड़चन जाती है वो जाके पवार साहब की सलाह लेता है. तो सर विधान परिषद के चुनाव दोनों पार्टी इकट्ठा आने की कोई गुंजाइश नहीं है. असं आहे की महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थाच्या बाबतीत ज्या घटना घडत आहेत, आपल्याला माहिती की काही महिन्यापूर्वी गोरेगाव येथे नेस्को मध्ये काही म्युझिक कॉन्सर्ट होती. त्यामध्ये अंमली पदार्थाचा सेवन करून 2 तरुणांचा त्यामध्ये मृत्यू झाला. आता परत काल वरळीच्या NSCIचा जो डोम आहे त्यामध्ये सुद्धा म्युझिकल कॉन्सर्ट म्हणजे संगीत कार्यक्रम होता. मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि तिथे सुद्धा ज्या बातम्या येत आहेत त्यामध्ये ड्रग्सचं सेवन करून एक तरुण मुलगा मृत्युमुखी पावला. या वारंवार ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. पुण्याला काहीतरी एका फार्म हाऊसवर
अशाच पद्धतीची ड्रगची घटना झाली असं वर्तमानपत्राच्या माध्यमातून बातम्या पुढे येत आहे. त्याच्यामुळे याच्या बाबतीत जी शासनाने जी आता नो टॉलरन्स फॉर ड्रग हे अभियान त्या निमित्तानं राज्य शासन राबवते, हे मला वाटतं की अजून प्रभावीपणे अंमली पदार्थाच्या विरुद्ध हे जे शासन राबवते की नो टॉलरन्स फॉर ड्रग हे अतिशय प्रभावीपणे त्या निमित्तानं राज्य शासनाच्या माध्यमातून संपूर्ण प्रभावीपणे वापरण्याची अतिशय गरज आहे, जेणेकरून ह्या सर्व अंमली पदार्थाच्या बाबतीत ज्या वारंवार घटना ज्या घडतात त्या चांगल्या पद्धतीने नियंत्रणात येऊ शकतील. या पद्धतीनं पोलिसांनी पावलं उचलली पाहिजे. जे काल जी घटना झाली एशिया डोम ते ताडदेव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मुंबईला येतात. जी माहिती आमच्याकडे आली आहे की ताडदेव पोलीस स्टेशननी परवानगी नाकारली याला. जी एनएससीआय डोम मध्ये जो म्युझिकल कॉन्सर्ट झाला की संगीताचा कार्यक्रम झाला, त्याला परवानगी ताडदेव पोलीस स्टेशननी नाकारल्यानंतर परत त्याला परवानगी कोणाच्या दबावाखाली देण्यात आली. म्हणजे पोलीस स्टेशन परवानगी नाकारतं आणि वरतून काहीतरी दबाव येतो त्याला परवानगी मिळते. ही सुद्धा अतिशय चुकीची गोष्ट आहे. कारण की पोलीस संपूर्ण शहानिशा करून परवानगी द्यायची की परवानगी नाही द्यायची याचा विचार करून निर्णय घेतात. आणि अशा पद्धतीनं ताडदेव पोलीस स्टेशननी जर ही भूमिका घेतली असेल तर त्यांच्यावर कोणाचं प्रेशर होतं. त्याच्यामुळे सरकारने जी आहे त्यांची जी ड्रगच्या विरुद्ध जी मोहीम आहे नो टॉलरन्स फॉर ड्रग ती अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी त्याची करावी अशी शासनाला विनंती आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं की आता काही दिवसानंतर 8-15 दिवसानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी आपल्या पेरण्या करतील आणि या पेरण्या करायच्या वेळेस मोठ्या प्रमाणात खताची आवश्यकता आहे, युरियाची आवश्यकता आहे, डीएपीची आवश्यकता आहे, मिश्र खताची आवश्यकता आहे. पण आज शेतकऱ्यांची अशी अडचण आहे की युरिया मिळत नाही, डीएपी मिळत नाही, मिश्र खत मिळत नाही. मोठ्या मोठ्या लाईन कृषी सेवा केंद्राच्या दुकानासमोर त्या निमित्तानं लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे राज्य शासनाने लवकरात लवकर पावलं उचलून कशा पद्धतीनं युरिया, कशा पद्धतीनं डीएपी, कशा पद्धतीनं मिक्स खत शेतकऱ्यांना उपलब्ध होतील, जेणेकरून कोणत्याही प्रकारे पेरणीमध्ये अडथळा येणार नाही या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने पावलं उचलून खताची उपलब्धता करून दिली पाहिजे. ही सुद्धा आमची शेतकऱ्यांसाठी मागणी आहे. परत आपल्याला माहिती आहे की परत गॅसच्या किंमत काही 29 वेळांनी वाढली. म्हणजे आतापर्यंत या दीड महिन्यामध्ये 90 रुपयांनी गॅसची किंमत वाढली. घरगुती गॅस सिलेंडर 90 रुपयांनी वाढला. महागाई वाढते. त्याच्यामुळे आमच्या ज्या महिला आहेत ज्यांच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये सिलेंडर लागतं त्यांची अतिशय अडचण होत आहे. 90 रुपये 1-1.5 महिन्यामध्ये वाढले गॅस. पेट्रोलच्या बाबतीत तशा प्रकारची परिस्थिती आहे. अनेक पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्ते आंदोलन करत आहेत गॅससाठी, पेट्रोलसाठी, डिझेलसाठी. या बाबतीतही राज्य शासनाने लवकरात लवकर पावलं उचलून कशा पद्धतीनं डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती कमी येतील, कशा पद्धतीनं गॅसच्या किमती कमी येतील यासाठी योग्य पावलं राज्य शासनाने उचलायला पाहिजे. नमस्कार. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत रहा इंडिया न्यूज 24.